त्या दोनही कंपन्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्या मशीनला खूप चांगला रेंट आहे, त्याचा खूप जास्त रेंट आहे. मग त्या कंपन्यांबरोबर हे खोटे अग्रीमेंट करतात का ही कंपनी आमची पार्टनर आहे, म्हणजे तसे टेंडर लावून घेतात. मुळात ज्यांच्याकडे ती मशीन आहे त्यांना टेंडर मिळायला पाहिजे. ही सगळी बोगस टेंडर मॅनेज प्रॅक्टिस आहे. आता सॉइल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय, तर रस्त्याचा पूर्ण थर, जो जुना रस्ता असेल त्याचा पूर्ण थर उकरणे. त्यामध्ये तुम्ही मशीन बघितली असेल का, ती मशीन पूर्ण थर उकरते, खूप हेवी मशीन आहे. तो पूर्ण थर उकरून आणि डांबर रस्त्यावर जी जुनी असेल ती मिक्सअप करते. त्यामध्ये 3 प्रकारचे केमिकल मिक्स केले जातात, काही इतर मटेरियल मिक्स केलं जातं आणि त्यानंतर त्या मातीचं एक चांगलं पृष्ठ तयार केलं जातं. ते पृष्ठ इतक्या हेवी कॅपॅसिटीवर दाबलं जातं आणि ती माती स्टॅबल केली जाते, ती माती स्थिर केली जाते. ती माती स्थिर अशासाठी करतात की खाली असं गृहीत धरतात की पूर्वीचा रस्ता नव्हताच, नवा रस्ता आपण बनवायला लावलाय आणि ती खालचं सॉइल आपण स्टेबलाइज केलंय. आणि मग ते स्टेबल केल्यावर तुम्हाला आठवत असेल की सॉइल स्टॅबिलायझेशन ज्यांची चांगली कामं आहेत ना, तर सॉइल स्टॅबिलायझेशन केल्यावर त्याहून मोठ्या हेवी लोड गाड्या जातात. पण त्यांना असं वाटतं की आपण रस्ता तयार झालाय, एवढी चांगली ती सॉइल स्टॅबिलाइज होते. आणि मग त्याच्यावर GSB, DLC म्हणजे डायल्युटेड लूज कॉन्क्रीट, ते चांगल्या क्वालिटीचं, आणि मग त्याच्यावर प्रॉपर M40 किंवा M35 दर्जा असलेलं कॉन्क्रीट लेअर टाकलं जातं. PQC पॅनल बनवले जातात. त्याने काय होतं की तो रस्ता किमान 30 वर्ष फुटत नाही. जर त्याच्यावर डांबर असेल तर त्या पद्धतीचं डांबराचं लेअरिंग केलं जातं, त्याला प्रॉपर रोलिंग केलं जातं, त्याच्यावर सिल्कोट टाकला जातो. या सगळ्या प्रोसेस आहेत डांबरी आणि याच्या रस्त्याच्या, त्यामुळे रस्त्याचं लाईफ किमान 15 वर्ष वाढतं. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की दुसऱ्याच वर्षी तुमच्या कुडूसचा रस्ता फुटला. अरे सगळ्यात जास्त खड्डे जर कुडूसला कुठे पडले असतील ना, तर यांनी केलेल्या सॉइल स्टॅबिलायझेशनच्या ठिकाणी पडले. म्हणजे यांना सुप्रीमच्या रस्त्याचा थर खराब होता हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण तुम्हाला जे पैसे मिळाले होते ते खालच्या थरापासून मिळाले होते, तुम्हाला वरचे लेअर पट्टी करायला नव्हते पैसे मिळालेले. त्यामुळे हे खोटं बोलणं सोडा मित्रांनो. आता तुमच्या मी पाया पडतो. आणि तुम्ही बरेच लोकांनी, काही आहेत समर्थक, त्यांनी स्टेटस टाकले, हे टाकलं, ठीक आहे ना. अरे आम्ही संस्थेवर आणि तुमच्या संघटनेवर नाही बोलत, आम्ही स्पेसिफिक मुद्द्यावर बोलतो. आम्ही तुमच्या वैयक्तिकवर नाही बोलत. आम्हाला काय, प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक स्पेस असतो, प्रत्येकाचं आपलं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. आमचं संबंध आहे तुमच्या रस्त्यावर तुम्ही केलेल्या खर्चाशी आणि तुमच्या वर खर्च झालेल्या सरकारच्या निधीशी, कारण तो निधी आमचा आहे, त्या निधीवर आमचा हक्क आहे. तुमच्या गाड्यांवर आम्ही कधी बोललोच नाही. बोललो का तुमच्या गाड्यांवर कधी? तुमच्या रेंज रोवर कुठून आल्या, तुमच्या BMW कुठून आल्या? तुम्ही कुठली खोटी बोगस बिलं एका रात्रीत मारून BMW, मर्सिडीज आणि काय ऑडी घेतल्या हे आम्हाला पण माहिती आहे, पण आम्ही ते नाही बोलत. आमची गाडी वाईट पैसे भरून स्वतःच्या कष्टाचे जुन्या गाडीचे पैसे येऊन 15 लाख रुपये डाऊन पेमेंट करून घेतलेली माझी फॉर्च्युनर आहे, जिला 51,000 रुपये हप्ता आहे. हे मला सांगायची गरज नाही, हे लोकांसाठी, त्या हरामखोरासाठी नाही सांगत मी, लोकांसाठी सांगतो. पण लोकांमध्ये त्याच गैरसमजामुळे आंदोलन कमजोर होतं. प्रमोद पवारने जुनी गाडी 11 लाखाला विकून त्या 4 लाख रुपये टाकून 15 लाखाची फॉर्च्युनर लोनवर घेतलेली आहे, 15 लाख भरून. आणि जिचं HDFC बँकेचं लोन आहे, चौकशी करावी. मधुबन टोयोटा नावाचं मुंबई शोरूम आहे आणि HDFC बँकेचं लोन आहे आणि त्या लोनचा हप्ता आहे 51,500 रुपये, जो दर महिन्याला माझ्या अकाउंट मधून जातो. गाडीचं डाऊन पेमेंट माझ्या अकाउंट मधून ऑफिशियली गेलेलं आहे RTGS ने. ब्लॅक व्यवहार आपण करतच नाही, पण वाईट पैसे एवढे चांगले कमवतो की मी फॉर्च्युनर घेऊन फिरतो ना, माझ्याबरोबर 3 गाड्या असतात. वाईट पैसे एवढे चांगले कमवतो मी. विचार करा, ब्लॅक पैसे मी किती चांगले कमवले असते. यांच्यासारख्या चोऱ्या केल्या असताना तर मी आता हेलिकॉप्टर घेतला असता, सेकंड तरी घेतला असता. पण आता मी जे फिरतो, माझी जी लाईफस्टाईल आहे, ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी माझ्या बापाने माझ्यावर संस्कार केलेत, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर संस्कार केलेत, मला शिकवलंय. मी MA झालोय, MA फर्स्ट क्लास ME. यांनी माझ्यासमोर बसावं चर्चेला आणि माझ्या नॉलेजची तुलना यांनी करून दाखवावी. मी एज्युकेटेड आणि वेल एज्युकेटेड असल्यामुळे मला वाईट मार्गाने पैसे कमवायची पद्धत माहित आहे, कष्टाने पैसे कमवायची टेक्निक माहित आहे. त्यामुळे मला यांनी माझ्या गाड्या काढू नये. तुमच्या गाड्या आणि बाकी साड्या सोडून टाकेन तुमच्या गाड्या काढल्या तर मी तुमच्या साड्या सोडून टाकेन. त्यामुळे त्या मागे मला लागू नका तुम्ही. फक्त आपल्या मुद्द्यावर बोलूया आपण की तुम्ही ही जे खोटं बोलता 2018 पत्रकार परिषदेत खोटं बोलता तुम्ही. अरे पत्रकार परिषदेत तरी खोटं बोलू नका.
गणपती आणि नवरात्री तुम्ही व्हिडिओ स्टेटसला टाकता, त्यात खोटं बोलता. पत्रकार परिषदेत तर खरं बोला मित्रांनो. माझ्याकडे वाईट पुरावे आहेत, हे कॅमेरा समोर दाखवतो मी. 2024च्या वर्क ऑर्डर आहेत, 23च्या वर्क ऑर्डर आहेत, 22च्या वर्क ऑर्डर आहेत, आणि 18 पासून म्हणे माझा संबंध नाही. त्यामुळे आपण हे का बोलतो की हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे, एवढाच माझा मुद्दा आहे. ईगल बद्दल आरोप केला. आता किती कन्फ्युजिंग होतं बघा ते. ईगल, मराठी, मराठी काय संबंध आहे का? माझ्या इथे पत्रकार परिषद घ्यायला आलेल्या पत्रकारांमध्ये 3-4 पत्रकार अमराठी आहेत, हे मला माहिती आहे. ते अमराठी आहेत म्हणून ते गुन्हेगार नाही आहेत. त्यांनी ते आणि आम्ही एका ताटात खातो. इथे माझ्या आंदोलनाला सपोर्ट करणारे 30% अमराठी होते, पण ते बिचारे आले कारण ते रस्त्याने प्रवास करतात. आपण अमराठी मराठी भेद मानत नाही. आता तुम्हाला मी धक्कादायक गोष्ट सांगतो बघा, हा व्हिडिओ सेपरेट करून दाखवा. त्याच्याच पत्रकाराने तो कसा फसलाय ते बघा. लबाड माणसाचं असं असते, लबाड लांडगा जेव्हा ढोंग करते ना तेव्हा असं फसतंय. त्याने पत्रकार परिषदेत सांगितलं की 16 सप्टेंबरला आम्ही तक्रार केलेली आहे की ईगल कंपनीने जास्त बिल काढलं. तुम्ही सगळ्यांनी मला प्रामाणिकपणे सांगाव, बाळ्या मामांची व्हिडिओ व्हायरल झाली, पोस्ट व्हायरल झाली, त्याच्या आधी ईगल इन्फ्राला पैसे नव्हते अशी ओरड झाली, ईगल इन्फ्राला पैसे नाही म्हणून काम बंद केले अशी ओरड झाली. तोपर्यंत आपल्याला वाटायचं की ईगल इन्फ्राला पैसे नाही भेटले, आणि बाळ्या मामाने 19 सप्टेंबरला ती पोस्ट टाकली की त्यांना पैसे 135 करोड मिळाले. बरोबर आहे. तोपर्यंत सगळे शांत. सगळ्यांना वाटलं का ठीक आहे पैसे नव्हते म्हणून काम बंद केलं, आता पैसे भेटले काम. जर या बदमाश निलेश सांबरेने 16 सप्टेंबरला तक्रार केली जास्त पैसे मिळाले, तर ती जाहीर का नाही केली त्यांनी? तुम्हा सगळ्यांना माहिती पडलं ईगल इन्फ्राने 100 कोटी जास्त कधी काढले. तुम्हाला पण आठवतंय की सगळ्यांना तुम्हाला आपल्या उपोषणाच्या स्टेजवर माहित पडलं की ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने लबाडी करून खोटी बिलं काढलेत, कारण आम्हाला माहिती त्याच दिवशी सकाळी मिळाली. आम्ही साधी माणसं येतो, आमच्या मग ताकद नाही, त्यामुळे आम्हाला माहिती काढायला थोडी मेहनत घ्यावी लागते. आम्हाला माहिती अधिकार कार्य वापरावा लागतो, कायद्याने दिला अधिकार. आमची माहिती आमच्याकडे फाईल आहे ईगल इन्फ्राने बिलं काढण्याची. ईगल इन्फ्राने खोटी बिलं काढली, त्याच्या तारखा तुम्हाला मी सांगतो. ब्लॅक नोटपॅड दे, ब्लॅक नोटपॅड खाली बघा. लबाडी सांगतो तुम्हाला मी, लबाडी कशी असते. ईगल इन्फ्राने 24 फेब्रुवारीला पहिलं बिल काढलं, 30 मार्चला दुसरं बिल काढलं, 2 सप्टेंबरला तिसरं बिल काढलं, 5 सप्टेंबरला चौथं बिल काढलं, आणि 19 सप्टेंबरला 5वं बिल काढलं. अशा ईगल इन्फ्राने 165 करोड काढले. याच्या व्यतिरिक्त त्याने ऍडव्हान्सचे पैसे घेतले. ते सगळं तपशील सांगतो तुम्हाला. पण याने जर भाईनी 16 सप्टेंबरला याला माहिती मिळाली, मग याने पब्लिकला का नाही सांगितलं? याने पत्रकार परिषद घेतली किंवा पोस्ट किंवा बातमी का नाही दिली की 16 सप्टेंबरला जर याला कळलंय आणि तक्रार दिले? अरे हा ब्लॅकमेल करत होता पीडब्ल्यूडीला. ईगल इन्फ्राने बोगस बिलं काढली याची सगळ्यात आधी माहिती निलेश सांबरेला होती, आणि निलेश सांबरेने पीडब्ल्यूडी कडनं माहिती काढली, 16 सप्टेंबरला तक्रार केली आणि ब्लॅकमेल केलं की हे मी एक्सपोज करतो, नाही तर मला रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट द्या. कोण ब्लॅकमेलर आहे सांगा पब्लिकने आता. खरा ब्लॅकमेलर हा आहे, कारण हा 16 सप्टेंबरला तक्रार करून गप्प बसला की मला यांना मी बार्गेनिंग करेन, ब्लॅकमेल करेन, माहिती एक्सपोज करू की काम देता, माहिती एक्सपोज करू की काम देता. अरे आम्हाला माहिती मिळता क्षणी सुनील लोणेंनी आमच्या स्टेजवर बॉम्ब आपटून दिला की ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने 100 कोटीची खोटी बिलं काढली. काय सांगतो, ईगलने आम्हाला सुपारी दिली. अरे ईगलने सुपारी दिली असती तर आम्ही ईगलचं वाजवलं असतं पिपाणी, आम्ही ईगलला नागडं केलं. माझं ठाणे पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना जाहीर आव्हान आहे की सांगावं ईगलला नागडं पहिला कोणी केलं. ईगलला नागडं अंबाडीच्या उपोषणाच्या स्टेजवर 4 तारखेला सुनील लोणेंनी केलं. भिवंडी जन आंदोलन समितीच्या एका प्रतिनिधीने उघडं केलं तुम्हाला की आमच्याकडे ही फाईल आहे, ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने खोटी बिलं काढली. आणि ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने, मी तुम्हाला तारखेसह सांगतो, इकडे बघा मित्रांनो, आम्ही खोटं बोलत नाही. 25 सप्टेंबरला आम्ही अर्ज केला, म्हणजे आम्हाला माहिती मिळाली 25 सप्टेंबरला की गडबड झालेली आहे, आणि त्याची माहिती आम्हाला 3 तारखेला मिळाली उपोषणाच्या दिवशी, कारण आम्ही एवढे स्ट्रॉंग नाहीयेत. आम्हाला माहितीच 25 सप्टेंबरला मिळाली. प्रमोद पवार स्वतः मी अर्ज केलाय की ईगल इन्फ्रास्ट्रक्चरची मला सगळी बिलं पाहिजेत, आणि तेव्हा माहिती आम्हाला मिळाली 3 तारखेला. जर या बाईला 16